करण्यासाठी हे झालेलं आहे। प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विम्याच्या अग्रिम रकमेचं वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये जिथं पाऊस काळ कमी पडलेला आहे, जिथं दुष्काळी परिस्थिती आहे, जिथं शेतकऱ्याच्या हातातनं पीक गेलेलं आहे, जिथं जास्त पाऊस पडून पीक अडचणीमध्ये आलेलं आहे, आतापर्यंत 47,63,000 नुकसान भरपाई अर्जांना आपण मंजुरी दिलेली आहे। दर आठवड्याला मुख्यमंत्री महोदय मंत्रिमंडळाच्या निमित्तानं आढावा घेत असतात। आम्ही सगळेजण त्या चर्चेमध्ये असतो आणि त्याच्यातनं वेगवेगळ्या जिल्ह्याचे पालकमंत्री पण त्यांच्या जिल्ह्यात काही समस्या असतील, काही अडचणी असतील, काही प्रश्न असतील तर ते पण सांगण्याचा प्रयत्न करत असतात। त्या अर्जांना आपण मंजुरी दिली। 1,954 कोटी रुपयाचं वाटप आपण महाराष्ट्रामध्ये विविध भागात करतोय आणि त्याच्यातले 965 कोटी रुपयाची रक्कम तर ऑलरेडी आजपर्यंत शेतकऱ्याला देण्यात आलेली उर्वरित रकमेचं देखील वाटपाचं काम त्या बाबतीमध्ये सुरू आहे। अशा पद्धतीनं या पीक विमा योजनेमध्ये 1,70,67,000 अर्जदारांनी नोंदणी केलेली आहे आणि केवळ 1 रुपयात बाकीचे सगळे पैसे हजारो कोटी रुपये राज्य सरकार आणि काही हिस्सा केंद्र सरकार शेतकऱ्याच्या करता त्या ठिकाणी देतोय। कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही पण मूळ शेतकरी आहोत। शेतकऱ्याचा एखाद्या वर्षी शेती अडचणीत आली तर पुन्हा त्याला अडचणीतून बाहेर काढण्याच्या करता काही काळ लागतो आणि त्याच्यातनच तो खचतो, त्याच्यातनच तो नाउमेद होतो। कधी कधी आमचा शेतकरी आपला शेतकरी आत्महत्याच्या पर्यंत विचार करतो आणि त्याच्यातनं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि म्हणून हे होऊ नये म्हणून 0% व्याजाने पीक कर्जाचा पुरवठा करण्याचा निर्णय पण राज्य सरकारने त्या ठिकाणी घेतला। अशा पद्धतीनं जवळपास आपण मोठ्या प्रमाणावर या बाबतीमध्ये काम करतोय। पीक विम्याचा जो हप्ता झाला त्याच्यामध्ये 8,016 कोटी रुपयाचा हप्ता आपण त्या ठिकाणी दिलेला आहे। त्याच्यातला पहिला हप्ता जवळपास 3,050 कोटीचा हा देखील देण्याचं काम झालं। जे नियमित परतफेड करतात त्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय पण या राज्य सरकारने घेतला। त्याच्यामध्ये कधी कधी काही भागात पूर येतो। मध्ये आपल्या नागपूर पण शहरामध्ये अचानक पूर आला आणि खूप जणांचं नुकसान झालं। इतरही भागामध्ये कधी कधी होतं। आपल्या भंडाऱ्याला पण त्याचा फटका बसतो आणि पुराचं पाणी घरात शिरल्यामुळे नुकसान झालेल्या प्रकल्पग्रस्तांना पूर्वी प्रति कुटुंब 5,000 रुपयाचं सानुग्रह अनुदान दिलं जात होतं, परंतु यंदा मुख्यमंत्र्यांनी महायुती सरकारने त्याच्यामध्ये वाढ केली आणि पूरग्रस्तांना 5,000 रुपयाच्या ऐवजी प्रति कुटुंब ताबडतोब 10,000 रुपयाची मदत करण्याचा निर्णय देखील त्या बाबतीमध्ये घेतला। नेहमीच कसलाही प्रकारचा प्रसंग आला, अतिवृष्टीचा असू द्या, त्याच्यामध्ये अवकाळी पावसाचा असू द्या, दुष्काळाचा असू द्या, भूकंपाचा सारखं नैसर्गिक संकट असू द्या, या परिस्थितीतनं नुकसान झालेल्या शेतकरी आणि नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार भक्कमपणे उभं राहतं। बाधितांना मदत करण्याच्या सरकार नेहमीच हे सरकार कटिबद्ध असतं। त्याच्यामध्ये NDRF आणि SDRFचे नॉर्म जे आहेत ते देशात वेगळे आहेत, त्याच्या दुप्पट मदत करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होतं। साधारण आमचा प्रयत्न महाराष्ट्राचा विकास हाच अजेंडा या सरकारचा आहे। सत्ताकारणात समाजकारणात कोणतीही भूमिका असली तरी महाराष्ट्राचा विकास हा आमचा महायुती सरकारचा अजेंडा आहे। शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य जनतेच्यासाठी तळमळीनं काम करणारं हे आमचं सरकार आहे आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी, देशाच्या भल्यासाठी यापूर्वी सुद्धा आम्ही सगळेजण काम करत होतो, यापुढेही करत राहणार आहे। अशा प्रकारचा देखील शब्द मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं तुम्हाला देऊ इच्छितो। इथं अनेक गोष्टी करण्याचा प्रयत्न आपण त्या बाबतीमध्ये केला। ह्याच्यातून शासन आपल्या दारी या अभियानाच्या माध्यमातून राज्यातल्या अक्षरशः लाखो लाभार्थ्यांना विविध योजनांचा लाभ घर बसल्या मिळतो, याचा आनंद आम्हाला पण आहे। या अभियानामुळे नागरिकांना शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागत नाहीत, योजनांची माहिती त्यांना घरी बसल्या मिळते। योजनेसाठी कागदपत्र गोळा करणं, त्याच्यामध्ये
शांत बसा असे कोणतरी विरोधक पाठवतात एखाद दुसरा आणि गालबोट लावण्याचा प्रयत्न करतायत। आपल्याला सगळ्यांना न्याय द्यायचा आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही घटक हा त्याच्यामध्ये कुठल्याही लाभापासून वंचित राहता कामा नये अशा प्रकारची भूमिका महायुती सरकारची आहे, राज्य सरकारचे, मुख्यमंत्र्यांचे, त्यांच्या मंत्रिमंडळातल्या सगळ्यांचे। आणि त्याच्यामुळं आज सरकार सगळ्यांच्या बाबतीमध्ये काम करत असताना सध्या राज्यामध्ये थोडासा आरक्षणाचा एक मुद्दा पुढे आलेला आहे, परंतु त्याच्यातनं कायद्याच्या, नियमाच्या, संविधानाच्या चौकटीमध्ये बसून मार्ग काढण्याचा प्रयत्न हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा आणि त्यांच्या सगळ्या सहकार्यांचा चाललेला आहे। त्याच्यातून कुठल्याही घटकाला त्रास होणार नाही आणि ज्यांना आज आरक्षण मिळालेलं आहे त्यांनाही त्याच्यामध्ये कुठलं अडचण येणार नाही अशा पद्धतीनं पुढे जाण्याच्या बद्दलची भूमिका राज्य सरकारची आहे। त्याच्यामध्ये काही कमिटी नेमलेली आहे, माजी न्यायाधीशांची कमिटी नेमलेली आहे, त्याचा अभ्यास चाललेला आहे। पोहोचवण्याच्या करता पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या हस्ते झारखंड येथून भारत संकल्प यात्रेची 15 नोव्हेंबरला 4-5 दिवसापूर्वी सुरुवात केलेली आहे। देशातल्या शहरी भागामध्ये, ग्रामीण भागातनं ही यात्रा जाणार आहे। लोकांना केंद्र सरकारच्या योजना माहिती व्हाव्यात, जसं आपण शासन आपल्या दारी हे राज्य सरकारच्या योजना माहिती व्हाव्यात म्हणून प्रयत्न करतोय, तशा देश पातळीवर देखील नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली फार चांगले निर्णय, चांगले त्याबद्दलच्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्या लोकांना माहिती व्हाव्यात, त्याचा लाभ देशातल्या, महाराष्ट्रातल्या लोकांना मिळावा यासाठी ही भारत संकल्प यात्रा काढण्यात आलेली आहे। ही संकल्प यात्रा 26 जानेवारी 2024 पर्यंत सुरू राहणार आहे, म्हणजे पुढच्या वर्षीपर्यंत। आणि त्याचा महाराष्ट्रातल्या योजनांच्या बरोबरच केंद्र सरकारच्या योजनेचा सुद्धा आपण सर्वांनी लाभ घ्यावा अशा प्रकारचं आव्हान देखील मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकारी मित्रांना करू इच्छितो।